चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे आज शनिवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। सोशल मीडियावरून जुळलेल्या प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे। नेमकी घटना काय? अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश काशीनाथ पाटील यांच्या राहत्या घरात त्यांची पत्नी अनिता जगदीश पाटील वय 40 आणि देवा सुरेश धनगर वय 40 हे दोघेही रक्ताच्या थारोड्यात मृतावस्थेत आढळून आले। जगदीश पाटील यांची मुलगी सकाळी 10:30च्या सुमारास शाळेतून घरी परतली असता तिला घरात रक्ताने माखलेले 2 मृतदेह दिसले। हे भीषण दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला। त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत अनिता पाटील आणि देवा धनगर यांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती। ओळखीचे रूपांतर पुढे प्रेम प्रकरणात झाले। मात्र गेल्या काही दिवसांपासून अनिता ही देवा धनगर याला टाळत होती आणि त्याला पुरेसा वेळ देत नव्हती। याच रागातून देवा धनगर याने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरविले। आज सकाळी तो अनिताच्या घरी गेला आणि त्याच्याकडे असलेल्या गावठी पिस्तूलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली। त्यानंतर काही क्षणातच त्याने त्याच पिस्तूलने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली। पोलीस घटनास्थळी दाखल। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळावरून देवा धनगर याची दुचाकी जप्त केली आहे। आज सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अकुलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। अजून काय नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्याच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे। एकंदरीत तो संशय आहे। प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येत आहे। सर, आणि ही घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे, शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। त्याला वडील कुठतरी शेतात बाहेर गेले होते, त्याच्यानंतर तिची वडील आली। काय होईल सर त्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास, दोघं पण आहे। साहेब, वेपन सकत झालं आहे का? जागेवरच पिस्टल पडलेलं आहे।